नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिरामन उदार तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण SYBSC क्रेडिट पॅटर्न 2019 सेमेस्टर 4 फिजिकल अँड ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं जे पहिलं चॅप्टर आहे फेज इक्विलिब्रियम याच्याशी रिलेटेड 30 महत्त्वाचे MCQ सॉल्व करणार आहोत। येणाऱ्या एक्झामसाठी हे जे चॅप्टर आहे फेज इक्विलिब्रियम हे अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आहे, कारण मॅक्सिमम क्वेश्चन फेज इक्विलिब्रियमवर विचारण्याची शक्यता आहे। तर चला सुरुवात करूया MCQ सॉल्व करायला। त्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे, द फेज रूल वॉज फर्स्ट डिस्कवर बाय, त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत नट्स, गिब्स, अरेनियस अँड ली चॅटेलियस। तर त्याचं करेक्ट आन्सर बी हे त्याचं करेक्ट आन्सर, गिब्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅथमॅटिकली द फेज रूल कॅन बी एक्सप्रेस बाय। फेज रूल जो आहे हा मॅथमॅटिकली कसा एक्सप्रेस करतात, तर त्याचा फॉर्म्युला आहे F = C - P + 2, बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे। तिसरा जो क्वेश्चन आहे, अ सिस्टीम कंटेनिंग लिक्विड वॉटर अँड वॉटर वेपर हॅज द नंबर ऑफ फेजेस = तर अशी सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये लिक्विड वॉटर अँड वॉटर वेपर, तर त्याचे नंबर ऑफ फेजेस किती असतील, तर याचे नंबर ऑफ फेजेस 2 असतील, कारण लिक्विड वॉटर वेगळा असेल आणि वॉटर वेपर हे वेगवेगळं असेल। तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस 2 असतील, सी हे त्याचं करेक्ट आन्सर। अ मिक्सर ऑफ 3 गॅसेस O2, N2 अँड CO2 इज, तर असं मिक्सर आहे की ज्याच्यामध्ये 3 गॅसेस आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड कार्बन डायऑक्साईड। तर याच्यामध्ये ही जी सिस्टीम आहे ही काय असेल, तर 1 फेज सिस्टीम असेल, ए हे त्याचं करेक्ट आन्सर। कारण कितीही गॅस आपण एकमेकांमध्ये मिक्स केले तर ते कम्प्लिटली मिक्स होतात, तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस 1 फेज सिस्टीम, ए हे त्याचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, अ मिक्सर ऑफ 2 मिसिबल लिक्विड्स इथेनॉल अँड वॉटर हॅज नंबर ऑफ फेजेस = तर हे जे मिक्सर आहे 2 मिसिबल लिक्विडचं इथेनॉल आणि वॉटर, याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती असतील, तर नंबर ऑफ फेज 1 असेल, कारण इथेनॉल अँड वॉटर हे एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होतात। नेक्स्ट क्वेश्चन, डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन कॅल्शियम कार्बोनेट गिव्स कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड इन अ क्लोज वेसल कॉन्स्टिट्यूट अ सिस्टीम विथ नंबर ऑफ फेजेस = तर हे जे इक्वेशन दिलेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेटचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं तेव्हा कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्वर्जन होतं, तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती असतील, तर आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये क्लिअरली दिसतं कॅल्शियम कार्बोनेटचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड। तर इथं 2 सॉलिड आणि 1 गॅस आहे, याचा अर्थ 2 फेजेस असतील, परंतु कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड हे दोघं एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, त्याच्यामुळे याचे जे फेज असते हे सेपरेट असतील। तर याचं करेक्ट आन्सर काय येईल मग, देर आर 3 नंबर ऑफ फेजेस, आन्सर डी इज करेक्ट। नेक्स्ट क्वेश्चन, अ मिक्सर ऑफ 2 इमिसिबल लिक्विड्स क्लोरोफॉर्म अँड वॉटर कॉन्स्टिट्यूट्स अ सिस्टीम हॅव्हिंग नंबर ऑफ फेजेस = तर असं मिक्सर आहे की ज्याच्यामध्ये 2 इमिसिबल लिक्विड्स आहे, काय दिलेलं आहे, क्लोरोफॉर्म अँड वॉटर, तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती असतील, तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस हे 2 असतील, ऑप्शन सी इज करेक्ट। कारण क्लोरोफॉर्म अँड वॉटर जर आपण दोघं एकमेकांमध्ये मिक्स केले तर त्याच्या 2 सेपरेट लेयर तयार होते, म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती येतील, 2। अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड इज, जर सोडियम क्लोराईडचं जर सॅच्युरेट सोल्युशन तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती असतील, तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस 2 असतील, कारण काही अमाऊंटमध्ये सोडियम क्लोराईड जे आहे ते वॉटरमध्ये मिक्स झालेलं नसेल, म्हणजे काही सॉलिड असेल आणि काही लिक्विड, म्हणजे नंबर ऑफ फेजेस 2 असतील, बी हे त्याचं करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, वॉटर सिस्टीम हॅज 3 फेजेस आईस, वॉटर अँड वेपर, द नंबर ऑफ कंपोनंट इन द सिस्टीम। आता वॉटर सिस्टीम जी दिलेली आहे त्याच्यामध्ये 3 फेजेस आहेत, आईस, वॉटर अँड वेपर, तर याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट किती असतील, तर याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट काय असेल, 1 असेल, कारण आईस, वॉटर आणि वेपर हे तिघं आपण कशाने रिप्रेझेंट करू, तर H2O, म्हणजे नंबर ऑफ कंपोनंट काय असेल, 1, ए हे त्याचं करेक्ट आन्सर।
नेक्स्ट क्वेश्चन, अ मिक्सर ऑफ गॅसेस O2 अँड N2 कॉन्स्टिट्यूट वन फेज ओनली. द नंबर ऑफ कंपोनंट इन द सिस्टीम इज. तर ऑक्सिजन आणि नायट्रोजन याचं जे मिक्सर आहे हे काय असेल, एक फेज असेल. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट किती असतील मग 2, कारण ऑक्सिजन वेगळा असेल आणि नायट्रोजन हा वेगळा असतील. याचं सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेन अ सिंगल फेज इज प्रेझेंट इन अ 2 कंपोनंट सिस्टीम द डिग्री ऑफ फ्रीडम इज. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ कंपोनंट 2 आहेत आणि नंबर ऑफ फेजेस 1 असेल, तर त्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे 2 - 1 + 2 = 3. डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ कंपोनंट प्रेझेंट इन द फॉलोइंग सिस्टीम. खालील ज्या सिस्टीम दिलेल्या आहेत त्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ कंपोनंट किती आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर पहिली जी सिस्टीम दिलेली आहे वॉटर गिव्स वॉटर वेपर. तर पहिल्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ कंपोनंट काय असेल, H2O एक कंपोनंट असेल. दुसरी जी सिस्टीम आहे KCl प्लस वॉटर गिव्स KCl हायड्रेट. दुसरी जी सिस्टीम आहे याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट 2 असतील, KCl प्लस H2O. तर त्याचं करेक्ट आन्सर काय येईल, 1 and 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डिकम्पोजिशन ऑफ NH4Cl इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन NH4Cl सॉलिड गिव्स NH3 गॅस प्लस HCl गॅस. द नंबर ऑफ कंपोनंट प्रेझेंट इन द सिस्टीम इज. ही जी सिस्टीम दिलेली आहेत ह्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ कंपोनंट किती प्रेझेंट आहेत. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे डी, 3 नंबर ऑफ कंपोनंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ कंपोनंट इन अ सोल्युशन ऑफ कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्टचं जर सोल्युशन असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट किती प्रेझेंट असतील. तर त्याचा सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे 2. कोणकोणते कंपोनंट असतील तर H2O प्लस NaCl. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ ड्रॉप ऑफ वॉटर इज प्लेस इन स्टॉपर बॉटल. हाऊ मेनी फेजेस आर प्रेझेंट इन द सिस्टीम. हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. जर स्टॉपर बॉटलमध्ये आपण वॉटर ड्रॉप ठेवले तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस किती प्रेझेंट असतील. तर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे 2, कारण वॉटर हे लिक्विडमध्ये पण असू शकतं आणि काही अमाऊंटमध्ये वेपर पण त्याचे असू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अ 3 फेज सिस्टीम विथ 1 कंपोनंट द डिग्री ऑफ फ्रीडम अकॉर्डिंग टू फेज रूल. अकॉर्डिंग टू फेज रूल जर एखाद्या सिस्टीममध्ये नंबर ऑफ फेजेस 3 असतील आणि नंबर ऑफ कंपोनंट 1 असेल तर त्याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती असेल तर 0. 1 - 2 + 2 = -2 + 2 = 0. हे त्याचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, अ डायलॅटोमीटर इज अन ॲपरेटस यूज टू मेजर. डायलॅटोमीटर हे जे ॲपरेटस आहे कशासाठी काय मेजरमेंट करण्यासाठी यूज करतात तर ट्रान्झिशन टेम्परेचर. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फेज रूल इज अप्लिकेबल टू. फेज रूल हा कशाला अप्लिकेबल आहे तर हेट्रोजिनियस सिस्टीमसाठी हा फेज रूल हा अप्लिकेबल आहे, वेदर फिजिकल और केमिकल. डी हे त्याचं करेक्ट आन्सर. ॲट अ ट्रिपल पॉईंट. आता ट्रिपल पॉईंट म्हणजे नक्की काय असतं तर ट्रिपल पॉईंट म्हणजे असा पॉईंट की एखादा कंपोनंट हा असा पॉईंट की त्या पॉईंटला त्या कंपोनंटच्या तिघही फेज प्रेझेंट असू शकतात. म्हणजे H2O जर कंपोनंट घेतला तर असा एक पॉईंट असेल की त्या पॉईंटला H2O जे आहे ते लिक्विड सॉलिड आणि गॅसेस तिघही स्टेटमध्ये असू शकते. त्या पॉईंटला आपण ट्रिपल पॉईंट म्हणतो. ॲट ट्रिपल पॉईंट 3 फेजेस को एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर 1 कंपोनंट सिस्टीम देअर डज नॉट एक्झिस्ट अ क्वाड्रपल पॉईंट्स ॲज अ नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम कॅनॉट बी. जर एखादी सिस्टीम 1 कंपोनंट सिस्टीम असेल तर क्वाड्रपल पॉईंटला नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम हे -1 नसू शकतं. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, -1. डिग्री ऑफ फ्रीडम -1 नसेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सल्फर सिस्टीम हॅज 4 फेजेस रोम्बिक मोनोक्लिनिक लिक्विड अँड वेपर सल्फर. इट इज. सल्फर सिस्टीम जे आहे
ती 4 फेजेसमध्ये आहे, रोम्बिक, मोनोक्लिनिक, लिक्विड अँड वेपर सल्फर. ही जी सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट काय असेल, 1 कंपोनंट, कारण रोम्बिक, मोनोक्लिनिक, लिक्विड आणि वेपर सल्फर हे काय असतील, एकच कंपोनंट असेल. तर ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन आहे, द डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट इन अ क्लोज वेसल इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन कॅल्शियम कार्बोनेट गिव्स कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, द नंबर ऑफ फेजेस अँड कंपोनंट रिस्पेक्टिव्हली आर. तर ही जी सिस्टीम दिलेली आहे कॅल्शियम कार्बोनेटचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं तेव्हा त्याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस 3 असतात आणि नंबर ऑफ कंपोनंट 2 असतात. तर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सोल्यूट हॅज द फेजेस अँड कंपोजिशन. तर अशी सिस्टीम आहे की ज्या सिस्टीममध्ये सोडियम क्लोराईडचं सॅच्युरेटेड सोल्युशन आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस आणि कंपोजिशन काय असेल, तर याच्यामध्ये नंबर ऑफ फेजेस 2 असतील आणि नंबर ऑफ कंपोनंट किंवा कंपोजिशन पण 2 असेल. ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल फॅक्टर विच मस्ट बी स्पेसिफाय सो दॅट द रिमेनिंग व्हेरिएबल्स आर फिक्स ॲटोमॅटिकली अँड द सिस्टीम इज कम्प्लिटली डिफाईन इट इज नोन ॲज. तर सिम्पली डेफिनेशन दिलेले आहे. तर ही जी डेफिनेशन आहे ही कसलं आहे, डिग्री ऑफ फ्रीडम. सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. फॉर अ प्युअर गॅस अँड मिक्सर ऑफ गॅसेस द डिग्री ऑफ फ्रीडम आर. जर प्युअर गॅस असेल आणि गॅसेसचं मिक्सर असेल तर त्या दोघांमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम काय असेल, तर प्युअर गॅस जर असेल तर त्याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतं आणि मिक्सर ऑफ गॅस असेल तर डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू 2 असते. सी हे त्याचं करेक्ट आन्सर. अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ NaCl इन वॉटर हॅज डिग्री ऑफ फ्रीडम. जर NaClचं सॅच्युरेटेड सोल्युशन असेल तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू काय असेल, तर सिम्पली आहे, नंबर ऑफ कंपोनंट 2 असतात, नंबर ऑफ फेजेस पण 2 असतात सॅच्युरेटेड सोल्युशन NaClमध्ये. तर 2 - 2 + 2 = 2. तर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. फॉर 1 कंपोनंट सिस्टीम द फेज रूल इज. जर 1 कंपोनंट सिस्टीम असेल तर फेज रूल आपण कसा लिहिणार, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे F = 3 - P. नेक्स्ट, द वेपर प्रेशर ऑफ मेटास्टेबल फेज इज ऑलवेज डॅश डॅश दॅन दॅट ऑफ स्टेबल फेज ॲट द सेम टेम्परेचर. तर मेटास्टेबल फेजला वेपर प्रेशर हा स्टेबल फेजपेक्षा काय असतो, हायर असतो. तर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ॲट अ ट्रिपल पॉईंट तर याचं करेक्ट आन्सर आहे बोथ द टेम्परेचर अँड प्रेशर आर फिक्स. ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. अ सिस्टीम विथ 0 डिग्री ऑफ फ्रीडम इज नोन ॲज. जर अशी सिस्टीम असेल की ज्याच्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू 0 असेल तर त्या सिस्टीमला काय म्हणतात, तर इनव्हेरियंट. सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. द ऑकरन्स ऑफ द सेम सबस्टन्स इन मोर दॅन 1 क्रिस्टलाइन फॉर्म इज नोन ॲज. एकच सबस्टन्स आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जर मिळत असेल तर त्याला काय म्हणतात, पॉलिमॉर्फिझम. सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, फॉर 1 फेज अँड 1 कंपोनंट सिस्टीम द डिग्री ऑफ फ्रीडम आर इक्वल टू. जर नंबर ऑफ फेज आणि नंबर ऑफ कंपोनंट 1 असतील तर त्या ठिकाणी डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू काय येते, 2. 1 - 1 + 2 = 2. बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे.